महाकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशचं ब्रँडिंग अख्ख्या जगात झालं. तसंच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली आहे. तर मराठी भाषा सक्तीवरही त्यांनी भाष्य केलं. आज एका कुंभमेळ्याने यूपीचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं, संपूर्ण जगात झालं. आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे. त्या दृष्टीनं हा कुंभमेळा नीट झाला पाहिजे, व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, सोयी नीट करता आल्या पाहिजेत, क्राऊड मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. कारण शेवटी आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही. त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला. आणि आम्हाला काय ठोकला म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले. पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.